नूतनीकरण कामगारी फायनल अजून झालं नाही. त्यांची 1998 मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता 27 वर्षांनी नूतनीकरण करण्यात आलं आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आहे. हे काम सुरू करताना कामाच्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेल्या कलाकार दिग्दर्शक निर्माते यांच्याशी महापालिकेने सविस्तर चर्चा व प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानुसार गडकरी यांना संबोधन पाठवण्यात आले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी समाजसेवक दिलीप यादव यांची आज बहुमताने नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती करत असताना समाजामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज या निवडप्रसंगी ज्येष्ठ नेते रमेश सम्मुखराव, ज्येष्ठ समाजसेवक रमेश दोडके, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर राजपंके, रवी शिरसाट, नाना मगदूम, दीपक सावळे, गजानन वाघ, रोहित पवार, गणेश तांबे, दुर्गेश चांदणे, इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजसेवक रमेश दोडके व नवनियुक्त अध्यक्ष दिलीप यादव यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. येणाऱ्या काळात सर्व समाजाला सोबत घेऊन समाजहिताचे कार्य करणार असेही नवनियुक्त अध्यक्ष दिलीप यादव यांनी सांगितले. मी रमेश दोडके, एक छोटा मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे. मागील 1-2 महिन्यापासून जयंती समितीच्या माध्यमातून रेस्ट हाऊस इथे 2 वेळा मिटिंग लावण्यात आल्या. त्या काही वैचारिक पातळीवर त्या मिटिंग रद्द करण्यात आल्या. आत्ता समाजानं 24 तारीख जयंती समितीची डिक्लेअर केली आहे आणि आजची तारीख आहे 12-13 आहे.
तर 13 तारीख आहे. तर त्या जयंतीला कमीत कमी 9-10 दिवस उरलेले आहेत. वेळ कमी असल्या कारणाने दिलीप यादव हे समाजाच्या दारात जाऊन समाजाला विनंती केली, बाबा अध्यक्ष कोण निवडायचा आहे. मग प्रत्येक समाजाने सांगितलं, दिलीप भाऊ तुम्ही चांगलं काम करता, तुम्ही अध्यक्ष, आम्ही तुम्हाला अध्यक्ष म्हणून स्वीकारतो. त्यामुळे आज दिलीप भाऊ यांना अध्यक्ष म्हणून समाजानं घोषित केलं आहे. आणि त्यांच्या ह्या वह्या पण याच्यामध्ये सगळ्यांची नोंद आहे. सगळ्या समाजाने त्यांना दिलेला पाठिंबा त्याची नोंद याच्यात आहे. या सह्या आहेत, या संपूर्ण सह्या आहेत समाजानं केलेल्या. जे कोर कमिटीचे जे 100 लोक आहेत त्याच्यापैकी जवळ 70% लोकांनी सह्या त्यांना देऊन त्यांची मान्यता मंजूर केलेली आहे. त्यांना मी पुढील वाटचाल, त्यांचा मोठा बंधू म्हणून या नात्यानं त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि समाजाचं समाजकारण करताना समाजाच्या हिताच्या गोष्टी कराव्यात हेच त्यांना मी विनंती करतो. सर्व समाजाचा मी आभार व्यक्त करतो. येत्या काळात मी सर्व शक्ती मी काम करणार, सर्वाला घेऊन मी काम करणार, समाजाला घेऊन शक्ती सोबत घेऊन चांगल्या प्रवाहात मी काम करणार आणि पुढे चालत राहणार. सर्व समाजाचा मी आभार व्यक्त करतो. कुठल्याही समाजाला व्यक्तीला अन्याय होऊ देणार नाही याच्यावर लढा करणार. आणि समाजाआधी मी लढत राहणार लास्टवर जेव्हापर्यंत आहे. कुठला बी समाज कार्यकर्ता असतो मी पहिला उभं राहणार. प्रत्येक समाजाला काय बी झालं तर पहिला, हर एक माणसाला काय झालं तर पहिला मी उभं राहणार. ते जबाबदारी मी घेतो, कोण बी असू द्या त्याच्यासाठी मी उभा आहे. 24 तास मी तुमच्यासाठी उभा आहे. जय लहुजी, जय अण्णाभाऊ. मरणानंतरही द्या जीवनदान, विद्यार्थ्यांची अवयवदान जनजागृती रॅली. आनंद विश्व गुरुकुल नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मरणानंतरही द्या जीवनदान हा प्रभावी संदेश ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भव्य रॅली व पथनाट्याचे आयोजन केले. अवयवदानाविषयी समाजात सकारात्मक विचार आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला सोसायटीचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे उपाध्यक्ष प्रोफेसर प्रदीप ढवळे, खजिनदार अक्षर परसनीस, नाथ पाई कॉलेजचे प्राचार्य श्री अनिल बोरणारे, विश्वस्त ज्येष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते, महाविद्यालयाच्या प्राचार्या संपदा कुलकर्णी, प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका वैदेही कोळंबकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच सर्व शाखांचे प्राचार्य उपस्थित होते. मीनाताई ठाकरे नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, सायंकालीन महाविद्यालयातील NSS स्वयंसेवक, AVG ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. रॅलीसोबत सादर करण्यात आलेल्या लघुनाट्य प्रयोगातून अवयवदानाचे महत्त्व, जीवन वाचवण्याची त्यांची क्षमता आणि सामाजिक उत्तरदायित्व याबाबत प्रभावी संदेश देण्यात आले. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी अवयवदान अमूल्य दान, तुमचे एक पाऊल दुसऱ्याचे आयुष्य अशा घोषणांनी शहरातील रस्ते दुमदुमले. बाजारपेठेत व निवासी भागात अनेक नागरिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. काहींनी अवयवदान नोंदणी करण्याची इच्छाही व्यक्त केली. ठाण्यातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना दाद दिली. आनंद विश्वगुरू कोडमधील सर्व सहकार्याने कार्यक्रम यशस्वी होण्यात सहकार्य केले त्याबद्दल नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ मयुरी पेंडसे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट निष्ठेची महादहीहंडी. हिंदू परंपरेचा पारंपरिक दहीहंडीचा सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात ठाण्यातील जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात पार पडणार आहे. तोच साज, तोच उत्सव आणि तीच महादहीहंडी आणि तीच निष्ठा यंदाही बाळगोपाळांना अनुभवता येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडीत यंदाही हिंदुत्वाचा जागर होणार आहे. यंदाचे हे 19वे वर्ष असून मुंबईसाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिप्रित्यर्थ 1,11,111 मानाची हंडी, ठाण्यासाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे स्मृतिप्रित्यर्थ 1,11,111 मानाची हंडी, महिलांसाठी माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृतिप्रित्यर्थ 51,000ची दहीहंडी, थर लावणाऱ्या पथकांना भरघोस रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.
गोविंदाप्रमाणे प्रेक्षकांनाही विम्याचे संरक्षण. गोविंदा पथकांसाठी ज्युपिटर हॉस्पिटलतर्फे तज्ज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेसह उत्सवाच्या ठिकाणी सज्ज राहणार आहेत. त्यामध्ये कार्डिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक आणि न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सहभागी होणार आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन स्थितीसाठी आवश्यकता भासल्यास 5 बेड आरक्षित करण्यात आले आहेत. या ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांनाही बजाज अलायन्स कंपनीच्या सहकार्याने विमा उतरवण्यात येणार असून त्यांनाही विम्याचे संरक्षण देणार आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी दिव्यांग बांधव फोडणार हंडी. गोकुळाष्टमीच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता दिव्यांग मुलांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी आर्थिक मदत व पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. दरवर्षी या उत्सवाची सुरुवात दिव्यांग कॅन्सर पीडित मुलांच्या साक्षीने करण्यात येते. विशेष मुलांना हिंदू उत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी आयोजन करण्यात येत असल्याचे शिवसेना नेते राजन विचारे यांनी सांगितले आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांनी दहीहंडी उत्सवाचे खऱ्या अर्थाने महोत्सवात रूपांतर केले आहे. दहीहंडी जगभरात पोहोचवून परदेशी नागरिकांना देखील दहीहंडीचे आकर्षण निर्माण झाले आहे. या महादहीहंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पथकाबरोबर ठाणेकर नागरिकांना देखील उत्सवाचे आकर्षण ठरेल असा विश्वास शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. त्या सोहळ्यात युवा सेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच खासदार अनु देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, आदेश बांदेकर व इतर मान्यवरही या दहीहंडीला भेट देणार आहेत. या महादहीहंडीबरोबर संगीताची मेजवानी व करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला, नृत्य, मराठी हिंदी गाणी असेच विविध कार्यक्रम तसेच मराठी हिंदी सिनेमासृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या महादहीहंडी उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. अवयवदान जीवन संजीवनी अभियानाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात 4,900 जणांची नोंदणी. राज्य सरकारतर्फे 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबवण्यात आलेल्या अवयवदान जीवन संजीवनी अभियान मध्ये ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 4,900 नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा नोंदवली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर श्री कृष्णनाथ पांचाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या देखरेखीखाली सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांमार्फत जनजागृती करण्यात आली. अवयवदानाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉक्टर गंगाधर परगे म्हणाले, अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च देणगी आहे. मृत्यूनंतर देखील आपल्या अवयवदानाद्वारे इतरांना नवे जीवन देता येते. एका अवयवदानामुळे 8 रुग्णांचे प्राण वाचवू शकतात. आरोग्य विभागाने नागरिकांना अवयवदानासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ केली असून QR कोड स्कॅन करून किंवा noto.abdm.gov.in संकेतस्थळावर जाऊन आधार क्रमांक किंवा आभा संलग्न मोबाईलद्वारे नोंदणी करता येते. प्रतिज्ञा पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रही डाउनलोड करता येते. आरोग्य विभाग ठाणे यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की अवयव दान करा, जीवन दान द्या, मृत्यूपलीकडे जगा. आपण घेतलेला हा छोटासा निर्णय इतरांसाठी आयुष्याचा अमूल्य ठेवा ठरू शकतो.